सकाळ सकाळ निघलो, तुम्हाला माहिती बॅग घेतली म्हणजे चालला कुठं. बसतो टार्झनवर चाललो. टार्झन म्हणजे काय आपली साधी कामच नाही. टार्झन दाखवत नाही तुम्हाला मी. पोहोचलो कंपनीच्या गेटवर आणि माझ्यासमोर वाघ आहे म्हणून मी घाबरले जरा. वाघ म्हणजे काय भुऱ्या. अरे हात मिलव, अरे हात मिलव. हा बेकार. अरे दिसतोय का नाही चष्म्यात ना त्या. काका म्हणते चला गेट बंद होईल नाही तर घरी जायला लागेल झोपाला. मला पण तेवढं बरं होईल. आलो आतमध्ये आणि वाघासोबत जरा चर्चा चालू होती. कंपनी विकत घ्यायची. वाघ जामच असते. जास्त काही व्हिडिओ काढू शकत नाही कंपनीत म्हणून लगेच निघालो घरी जायला. आमच्या कंपनीत साधा काम नाही. भाजी बिजी सगळा पद्धतशीर लावलाय. अरे भाई काय आहे, बेकार काम ना आमच्या कंपनीत. सगळा भेटतय. या वाघाने आमची डायरेक्ट जिरवली उन्हाने. बाबा बाद झालं रे जा. घरी जायच्या टायमाला एवढा पडतो ना डायरेक्ट. मास बीस पद्धतशीर डायरेक्ट अडकून महाराज आम्हाला गावामध्ये चोर समजून. मागचं तर काय इकडं तिकडं मान आलो ते कॅमेऱ्यासाठी. भाईचा तिकीट संपला ना सोडला स्टॉपवरती. बस आली तरी जात नाही. साधा वाघ चालला खेळाला क्रिकेट. बुट नको दाखवा रे भाई फाटलीत. या बाबूनी काढला शाळेमध्ये पहिला नंबर. आम्ही कधी काढायचो. बाबू जाम खुश आहे. बाबू एक दे ना मेडल मला. मी कधी जिम करत नाही पण आज आलंय. हे बिल्डर बघून माझी डायरेक्ट गेम ना. आलो रात्रीची आईस्क्रीम खाला पण जाम मोठा टेन्शन झालाय. 2 डब्बे घेतलेत ना, माणसं आहेत 4. बालू पण टेन्शन मध्ये ना मी पण टेन्शन मध्ये. जय भाईचा नाद नाही. स्वतःने घेतला डब्बा विकत. काय बोलायचं याला. नाही इकडे गाड्या डायरेक्ट पॉवरफुल आहेत. कोणी कोणाला पकडला काय समजत नाही. बेकार. नाही भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये. चला मग बाय बाय आणि फॉलो करायला विसरू नका. गुड नाईट.